उपवास स्पेशल आजचे हे लाडू दिसायला जेवढे छान दिसतात तेवढेच पौष्टिक आहे आणि बनवायला देखील खूपच सोपे असे आहे। यामध्ये आपण साखर, तूप असं काहीही न घालता अगदी मोजक्याच साहित्यामध्ये झटपट तयार केलेले आहे। जास्त साहित्य न वापरता 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून हे तयार होतात। तर त्यासाठी इथे बघा 1 वाटी शेंगदाणे मध्यम आचेवर कढईमध्ये सतत ढवळत छान खमंग खरपूस असे भाजून घेतलेले आहे। शेंगदाणे हे छान खरपूस भाजून घ्यायचे। हातात शेंगदाणा घेतल्यानंतर त्याची अलगद साल निघते, मस्त खमंग असा सुवास सुटतो। तर हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे। आता इथे मी साल न काढता हे घातले, तुम्ही साल काढून सुद्धा हे मिक्सरला दळून घेऊ शकता। आता काय करायचं, यामध्ये 1 वाटी शेंगदाणे आपण घेतलेले होते, तर त्यासाठी मी अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ वापरलेला आहे। तर इथे आपण साखर न घालता गुळाचा वापर करून हे शेंगदाणे बनवतोय, त्यामुळे बाइंडिंग देखील छान येते, तुपाचा वापर करावा लागत नाही आणि तेवढेच पौष्टिक देखील हे होतात। जास्तच गोड हवं असेल तर तुम्ही पाऊण वाटी गूळ वापरा। आणि आता यामध्ये हिरवी वेलची जी असते ती घालायची। तर इथे एकच हिरवी वेलची घेतली, तिच्या बिया काढून साल सहित ती आपण यामध्ये वापरली आहे। त्यामुळे काय होतं, लाडू खाताना हा छान फ्लेवरफुल लागतो आणि चव देखील सुरेख येते। आणि आता यामध्ये काहीही न घालता छान हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। छान बारीक पावडर तयार करायची आहे, पण तत्पूर्वी हे मी चांगलं असं बघा मिक्स करून घेतलं, खालीवर करून घेतलं, म्हणजे काय दळताना व्यवस्थित हे एकसारखं वाटलं जाईल। तर हे वाटत असताना मिक्सर चालू बंद करत व्यवस्थित हे वाटून घ्यायचं। जेव्हा आपल्याला बघा असं हातात घेतल्यानंतर याची बाइंडिंग तयार होते, तर समजायचं हे व्यवस्थित आपलं तळलं गेलेलं आहे। तर आता हे मिक्सरच्या भांड्यातून काढून आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता लगेच याचे लाडू वळायला घेऊ। तर गुळामुळे बघा याला ना छान अशी बाइंडिंग येते। आपण हे व्यवस्थित असं एकसारखं करून घेऊ। हलकसं गरम असतानाच हे व्यवस्थित असे लाडू याचे वळून घ्यायचे आहे। बघा तर ज्या साईजचे आपल्याला छोटे मोठे मध्यम आकाराचे लाडू हवेत, तेवढं मिश्रण हातात घेऊन दाखविल्याप्रमाणे असे लाडू वळवून घ्यायचे। बघा तर किती मस्त हा लाडू वळला गेलेला आहे। यामध्ये ना तुम्ही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट सुद्धा बारीक करून घालू शकता किंवा दळताना यामध्ये ऍड केलं तरी देखील चालेल। हे लाडू ना बनवायला खरंच खूप सोपे आहे। उपवास असेल तर झटपट तुम्ही हे बनवून ठेवू शकता। यामध्ये आपण तेल, तूप असं काहीही न घालता किंवा गुळाचा पाक तयार न करता देखील हे लाडू आपण केलेले आहे। तर हे छान महिनाभर टिकतात, परंतु एकदा जर तुम्ही हे लाडू तयार करून ठेवले ना, तर ते 2 ते 3 दिवसातच संपून जातात। इतके छान आणि टेस्टी असे लागतात, शिवाय पौष्टिक आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत एकदा जर तुम्ही हे लाडू घरात करून ठेवले तर ते आवडीने खातील। त्याशिवाय तुम्ही हे उपवासासाठी बनवून ठेवू शकता, प्रवासासाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी खूपच फायदेशीर आहे। तर तयार करून बघा। तर बघा या ठिकाणी मी सर्व मिश्रणाचे लाडू वळून घेतलेले आहे। 1 वाटी शेंगदाण्यांपासून इथे आपले 10 ते 12 मध्यम आकाराचे लाडू तयार झालेले आहे। किती छान दिसत आहे आणि खायला देखील तेवढे स्वादिष्ट आहे। तर नक्की करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा। रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करा।